आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। शिवाजी महाराज की वर हात करा सगळे तरुण मंडळी, वर हात करा एकदा। आता हेची जीव सवे शिदोरे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तव तव मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठ्ठला। ग्रामदेवत मारुतीरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समारोपाकडे वाटचाल करत आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला काल्याच्या प्रकरणातला तुकोबारायांचा अभंग आहे। सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला भव्य दिव्य हा सोहळा, भव्य दिव्य दिंडी प्रदक्षिणा, मिरवणूक, गावकऱ्याच्या अथक परिश्रमातून नवयुवकाचा विशेष सहभाग, या वर्षीत अजून विशेष ज्ञानोबारायांची ही भव्य दिव्य प्रतिमा, दिंडी मिरवणूक, हा भव्य दिव्य सोहळा समारोपाकडे वाटचाल करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणत असताना पुढच्या वर्षी आपण सगळ्यांना उठून उभं राहिलं पाहिजे। ते म्हणलेले आपल्याला माहीतच नाही, आपल्याला आवाजच आला नाही। आपल्या राजाचा सन्मान आपण केला पाहिजे। आपण सर्वांनी पुढच्या वर्षी आरती झाल्यानंतर आरतीला उभं राहायचंय आणि मग आपण कीर्तन सुरू करीत जाऊ। विठ्ठला विठ्ठला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या कलियुगामध्ये आपण कोणतं साधन करायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलेलं आहे। कलियुगाची मानसिकता ओळखली साधू संतांनी, कलियुगाची शारीरिक क्षमता ओळखली, आयुष्य मर्यादा ओळखली। संत काय त्रिकाल ज्ञानी असतात, संताला पुढचं कळतंय काय होणार। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपलं भविष्य जाणलंय। महाराजांच्या लक्षात होतं हे विज्ञान युग आहे, हे स्पर्धेचं युग आहे, हे कम्प्युटर युग आहे, हे धावपळीचं युग आहे। माणसाकडे वेळ राहणार, माणसं म्हणजे काय म्हणतात सध्या, टाइम इज
म्हणे माणसं गडबडीतच राहणार. कोणी बी जेवण करायला सुद्धा माणसं बसून मांडी घालून जेवणार नाही. मग कोणतं खाणार जेवण? त्याला फास्ट फूड म्हणतात. त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, काय म्हणतात मला माहित नाही सदस्य. फास्ट फूड म्हणतात त्याला. कोणचं फूड? फास्ट म्हणजे चलत चलत खायचं. म्हणजे महाराजांच्या लक्षात आलं होतं येणारा काळ लोकांकडे काय राहणार नाही, वेळ राहणार. माणसं गडबडीतच आहेत. कोणताही माणूस बघा तुम्ही, गडबडीतच माणसं आहेत. फोर व्हीलर वाल्याला वाटतंय मला लय गडबड आहे, टू व्हीलर वाल्याला रस्त्यात मुकाम करायचं काय? फोर व्हीलर वाला म्हणतोय मला गडबड आहे, मला जाऊ दे. टू व्हीलर वाला म्हणाला तू ज्या लग्नाला चाललास का त्याच लग्नाला मी बी निघालो रे. तुला गडबड आहे, मला इथं मुक्काम करायचं आहे का? गडबड नाही का त्याला? प्रत्येकाला गडबड आहे. प्रत्येक माणूस धावपळीतच आहे. बघा तुम्ही कोणालाही विचार, वेळच नाही माणसाला. व्यस्त जीवन आहे. व्यस्त कसं जीवन आहे? व्यस्त जीवन आहे. पहिले मोठाले लोकच त्याचे दौरे ठरलेले असायचे. इथून निघणार, इथं येणार, इतक्या वाजता उद्घाटन करणार, तितक्या वाजता त्या सभेला संबोधन करणार, तिथून पुन्हा ते त्या हेलिकॉप्टरनं रवाना होणार आणि दिल्लीला इतक्या वाजता पोहोचणार. असं जसं मोठ्या लोकांचं नियोजन होतं, आता तसं प्रत्येकाचंच झालंय. किती वाजता निघायचंय, किती वाजता पोहोचायचंय, तिथून कुठं जायचंय, अगोदर सगळं ठरलेलं आहे. एक आठवते का तुम्हाला, पहिला पाहुणा आला की मुक्कामाला राहत होता का नाही? कोणताही राहू द्या पाहुणा, तुम्ही रायपूरचा येऊ द्या, कुठला येऊ द्या, मुक्कामाला राहत नव्हता. आता तुम्ही कुठं मुक्कामाला राहिला होता? पवार साहेब मुक्कामाला राहिले तर कोण्या पाहुण्याचे? पाहुणा म्हणायलो मी. पंढरपूरचं कुठं सांगायला? पंढरपूरचं कोणी आम्ही राहत नाहीत का मग? पंढरपूर आहे का कोण्या पाहुण्याच्या इथं मुक्काम? का नाही? काय नाही तुम्हाला? वेळच नाही. इतका वेळ कमी आहे माणसाकडं. जुने माणसं म्हणत होते ना, रात्र कमी सोंग जास्त. तसं झालंय प्रत्येकाच. मग एवढ्या व्यस्ततेमध्ये व्यवहाराला जर, मुलाबाळाला जर तुम्हाला देण्याकरता वेळ नाही. तुम्हाला आता मुंबईला जाणाऱ्या लोकांना कळते, मुंबईतले जे पालक आहेत, मुंबईमधले जे वडील आहेत मुलांचे, कोण्या दिवशी वेळ देतात? ती फक्त रविवार. फक्त कोण्या दिवशी? आता एक आला हे शनिवार, नाही तर कोणता टाइम आहे त्याचा? खाजगी लोकांना कुठं शनिवारला सुट्टी आहे? सरकारी लोकांना मला वाटतं दुसऱ्या आणि चौथ्या काहीतरी शनिवारी सुट्टी आहे का? सरसकट लागू झालं? सरसकट नाही ना. कोणाला तरी मी ऐकलंय म्हण की शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस सुट्टी आहे. कोणाला तरी आहे म्हणून मी ऐकलं. कोण्या कर्मचाऱ्याला? बँकेवाले. दुसरा आणि चौथा ह्याला माहित असतं. पंचायत समितीला, जिल्हा परिषदला काहीतरी आहे म्हण, शनिवार बिन रविवार बी 2 दिवस सुट्टी आहे म्हण. तर ते लेकराला वेळ देऊ शकतात. मुंबईतले लोक जे लोकलनं प्रवास करतात, लोकल म्हणजे गाडी आहे. एकदा गेलो तुम्ही जिंदगीत, मरून वाचून आलो. ते आमच्या संघचे म्हणले महाराज लोकलचा प्रवास करू. मी म्हणलं लय चांगला असं. गेलो बाबू, मी म्हणलं मी पायानच जातो, वाचत नाही. दाटी झाली, असा छातीचा सापळा दबायला त्यास. आणि त्या लोकांच्या दप्तर असे पोटाला राहतात, पाठीला नाही. ते दप्तर नाही, काय म्हणा त्याला, ते बॅग अशा पोटाला, आणि त्याच्यात खायचे डबे स्टीलचे कचकच दाबीत येत माणसाला. म्हणलं मला वाचू द्या, मला यायचं नाही, मी पायान जातो. काय त्या बिचाऱ्याची काय 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 कसोटी हे म्हणतात त्या लोकलची. किती वेळ थांबते स्टेशनला? सेकंद हो, मिनिटभर थांबत नाही. 40 सेकंद. आणि त्या 40 सेकंदात लोंढा खाली उतरायचा आणि लोंढा वरी जायचा. हा,
त्या लोकल मधून खाली उतरलेल्या माणसाला वाटतंय मग नवा जन्म झालाय, मी आत्ताच जन्माला. इतकी व्यस्तता आहे त्यांची. रविवारीच फक्त लेकराचं तोंड बघाय भेटतंय. वडील ऑफिसून आले की लेकरू झोपलेलं, ऑफिसला निघाले की लेकरू. आणि मग त्या लेकराला कुठं द्यायला वेळ आहे का वेळ? अशा व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याकरता वेळ कुठं शिल्लक आहे? परिवाराला द्यायला वेळ नाही, प्रपंच करण्याकरता वेळ नाही, मग परमार्थ करण्याकरता कुठं वेळ आहे? वेळच नाही. मग अशा व्यस्त कार्यक्रमामधल्या प्रत्येक माणसाकडून परमार्थ करून घेण्याकरता स्वतंत्र वेळ नाही हे संतांच्या लक्षात आलंय त्या काळात. मग ह्यांच्याकडून परमार्थ तर करून घ्यावा लागेल ना. मग कसा परमार्थ करावा? त्यांनी कसा परमार्थ करावा? काय होतं, युग परत्वे आयुष्य माणसाचं कमी होत जाते. सत्ययुग 1,00,000 वर्ष आयुष्य, 1-0 कमी झाला. त्रेतायुगात 10,000 वर्ष आयुष्य, पुन्हा 1-0 कमी झाला. द्वापार युगात 1,000 वर्ष आयुष्य, पुन्हा 1-0 कमी झाला. कलियुगात किती वर्ष आयुष्य? 100. तुम्हाला हे माहिती आहे का नाही, कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 ह्या कलियुगाचं आयुष्य आहे. किती दिवस चालणार आहे? 4,32,000 वर्ष या कलियुगाचं आयुष्य. आणि आता कली फक्त 5,000 वर्षाचा झालाय. म्हणजे किती अजून शिल्लक आहे? 32,000 5 घाला, 4,27,000 कलियुगाला अजून आयुष्य आहे. आणि कलियुगाची रीत अशी सांगितलेली आहे, कलियुगाला जरी 100 वर्ष आयुष्य दिलं असलं माणसाला, 100 वर्ष जगायलेत का माणसं? 100 वर्ष माणसं 90 वर्ष, 80 वर्ष, 70 वर्ष. आता खरं बोलू का तुम्हाला, हे आमच्या ज्या फायबर बॉडी आहेत ना, 60 लई झालं. किती? 60 लई झालं. लई उगं तुम्ही पहिले खारी खोबरं हाणलंय, गटा खाल्ल्याला, हा लाडके मोठ्या घरचे, माय वागा खाय माय. ते एक रवी लावल्यावर नाही, दूध तापिल्यावर मोठ्या गाडग्यातून दूध काढून टाकल्यावर त्या मथाऱ्या होत्या का नाही जुन्या, अशा त्या छेनं, त्या शिपका काय म्हणतात त्याला, त्या शिपीनं असं खलडण काढलेलंय. कशाचं? असं एवढं निघत तसं हाणलेलं आहे. खलडण म्हणाव का काय म्हणाव ना त्याला? खलडण. भाकर जरी खावलेलं तर मथाऱ्या म्हणतात माय वाघ आहे. वाघाला हळून भाकरी सारखी साय येत होती. कशावर? त्या दुधाव. आणि मग ती साय खाल्लेली म्हणून हे ताजे लट दिसायली. काय पुढच्या पिढीला खायला? आता तुम्ही 10 रुपये द्या तुमच्या नाताला, काय आणतंय बघा. काय आणतंय? कुरकुरे. म्हणजे कुरकुरे खाल्ले, पळडे, येरी जरी पळडे, येरी घरच्या घरी जरी पळडे, कुडक वाजले हाड, गळ्यातच हात म्हणला, हात मोडला. कुठं पळड? घरीच पळडय म्हणला. अरे झाडावून पळलेले टाप खेळता खेळता याला रोग आले नाही. कुठून पळलेले? त्या झाडावर टाप खेळत येईन, काही झालं नाही. शरीर काय आहे? सुदृढ आहे. पुढच्या पिढीत काय जे आहे? फायबर बॉड्या. तुम्ही जे पहिल्या मोटरसायकल घेतल्या का, तुमच्याकडे राजदूत असेल, HD असेल, पलटी तरी ते लोखंडाची होती. काय होत होतं तिला? आता इंडिकेटर फायबर, ते अजून काय असते त्याचं मरगाड फायबर, लाईट फायबर. मोटरसायकल पलटी असं खोरा आणावं लागले भरून घ्या. त्या मोटरसायकल जान नाही, त्या बसलेल्यावर बी जान नाही. फक्त स्टारचं शर्ट हे म्हणून झाकलीत ते हाड. स्टारच्या शर्टामुळे हे हाड झाकलेली आहेत. नाही तर का नाही, हे आंगडे काढून उभे करा. प्रयोगशाळेतल्या सापळ्यात आणि ह्याच्यात काही फरकच नाही. प्रयोगशाळेत नाही का असे सापळे राहतात. काय जाण या लेकराईमध्ये, काय अवसान आहे. आणि कुठून ह्याच्यानं साधन होणार आहे? हे आयुष्य कमी, शरीरात सामर्थ्य नाही. तप कुठून होणार आहे? तप
तपश्चर्या कुठून होणार आहे? आणि म्हणून त्या काळात 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं, येणारी पिढी फायबर बॉडी आहे, येणारी माणसं आशक्त जन्माला येणार आहेत, येणारी पुढची पिढी. तुम्हाला आठवते का तुमच्या वडिलाची उंची तुमच्यापेक्षा जास्त असेल, वडील तुमच्यापेक्षा, आता पुढची पिढी नातू कमी होणार, पण तू त्याच्यापेक्षा कमी होणार. 7-7 फुटाचे मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची बघा, छत्रपती संभाजी महाराजांची उंची बघा. दात वाघाचे 2 जबडे असे खालीवरी धरून दात मोजले होते. कोणाचे? वाघाचे. कशाचे? वाघाचे. आपल्या वाघाला म्हणावं फक्त वाघ बघूनच या, दात मोजू नका, रंग सांगू नका, नुसता वाघ आलाय म्हणलं तर आपले वाघ घराच्या बाहेर निघणत. काय झालं? नको आम्हाला वाघ आला. आणि त्याने तर दात मोजले. काय होती? काय होती? शरीरात जान होती. पुढच्या पिढीत काय जान आहे बघा त्या लेकरांची, काय अवसान आहे. आणि हे असे जे फायबर बॉडीचे लेकर आहेत, तपश्चर्या काय करणार आहेत? साधन काय करणार आहेत? अवघड कोण तपश्चर्या करणार आहे? सुलभ बहुता सुलभ बहुता अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे सुलभ बहुता गोड वाटे सांगता सुलभ बहुता गोड वाटे. अवघडात कोण पडायले? आता कोणाला कसं पडायले, कसं असं वाटायले? सोपं असं, नेट नको, नेट. आईत ज्ञानोबारायला विचारा की देखे रोगा ते जिनावे औषध तरी द्यावे परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. रोग जाऊ वाटायलाय पण औषध कसं पाहिजे? गोड. बरं फुकट पाहिजे का विकत? बरं फुकट पाहिजे, मग जावं लागायला आणायला का घरीच आणून द्यावं? इतकी मानसिकतेतल्या माणसं तपश्चर्या काय करणार आहेत? विठाला विठाला सोप माणसं सोप्यात बघायलेत, सोप्यात. पण जितकं सुविधा आपण पाहाल तितकं हानिकारक होईन आपल्याला. आता वाटायले तुम्हाला, आता जमाना आलाय यूज अँड थ्रोचा. कोणता जमाना आलाय? यूज अँड थ्रो. वाटायले पण चांगलं नाही. आता जे आपण पत्रवाळ्यावर जेवायलोत ना, इमानदारनं सांगा त्याच्यावर मेन कापड आहे का नाही? आणि किती 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 त्याचं MM आहे मेन कापड? MM म्हणतात त्याला. नखासारखं आहे, नख तरी मी म्हणालो मोठे. इतकं ते MM आहे ते प्लॅस्टिक. इमानदारनं सांगा त्याच्यावर गरम गरम वरण, गरम गरम भात टाकल्यावर त्याचा काय दुष्परिणाम होणार नाही? हा कमाल आहे. त्याचा साईड इफेक्ट होणार, 100% साईड इफेक्ट होणार. तुम्ही जे चहा प्यालात ना, चहा तुम्ही चहा प्यायला त्या कपात, कोणत्या त्याला काय म्हणतात? कागदी. पण तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला वाटायले कागदी पण त्याच्यात मेन कापड आहे. तुम्हाला वाटायले कशाचे? कागदाचे. आणा इकडे एखादा गिलास तुम्हाला दाखवतो, त्याच्यात मेन कापड आहे. बारीक दिसत नाही पण काय आहेच मेन कापड. आणि त्यानं निश्चित कॅन्सर होणार. तुम्ही लिहून घ्या. मोठ्या डॉक्टरनं मला एक दिवशी शिवा दिल्या. डॉक्टर साहेब शिवा का म्हणजे? शिवा नाही म्हणला, तुम्हाला गचांडी द्यावं. मी म्हणलं का म्हणून? गरीब माणसाला म्हणला हे मुळाव याले तुमचंच मुळाव याले आमच्या. मी म्हणलं झालंय काय ते सांगा. तुम्हाला आठवते का म्हणले, मराठवाड्यातले सगळे कॅन्सरचे हॉस्पिटलला माणसं जातात हैदराबादला. कुठे जातात?
हैदराबादल्या ते डॉक्टरनं मला शिवा दिल्या. येडे नव्हते म्हणला तुमचे म्हातारे. कारागीर हिंडत होता गावात. जेवायला चला हो, ताट तांब्या वाटी घेऊन पाराकडे जेवायला यावं. होतं का नाही तुमचं? होतं का नाही? तेच चांगलंय. एक दिवस हे प्लास्टिक जीव घेईन जीव, हे दिसायला सोपं तुम्हाला, पण हे हानिकारक. हे हानिकारक. कधी ना कधीतरी एक दिवस तुम्हाला हळूहळू आपल्या ताट तांब्यावर यावं लागेल. एक दिवस तुमच्या लक्षात येईल प्लास्टिक जीव घेईन आपला जीव. सोपं जितकं तितकं काय पाडते, ते अवघडात पाडते. जितकं सोपं तितकं कशात पडते ते वाटायले तुम्हाला. म्हणजे प्लास्टिक माणसाचा जीव घेणार. आता तुम्हाला सांगतो, प्लास्टिक शहरामध्ये जे वाढले ना, खेड्यात बी वाढले. तुम्हाला आता तुम्ही नसताना गेला, प्लास्टिकचं होतं का एक तरी काही? काय तरी प्लास्टिक होतं का? आणि आता तुम्ही शेणखत न्या उकंड्या, 30% प्लास्टिक आहे. प्लास्टिक जिरत नाही, मुरत नाही, वितळत नाही, मरत नाही, जशाला तसंच आहे ती. हे हानिकारक होईल. जितकं सोपं तितकं हानिकारक होईल. अवघडात पडणं. येडे होते का आपले लोक? ताट तांब्या वाटी घेऊन. याच्यात सोपं सांगू का तुम्हाला? उष्ट राहत नाही त्याच्यात उष्ट बी राहत नाही. बरं कसं उष्ट ठेवा? फेकून देता वेळी लोक बघत येते असे चौकून उभं राहिले. जितकं लागत आहे तितकंच घेते माणूस. वाटोळे होत नाही, उष्टही राहत नाही. सगळ्यात चांगल्या होत्यात गोष्टी, पण आपल्याला सोप्यात सवय लागली. जेवढे तुम्ही पॅकचे काय म्हणा त्याला, पॅकिंगचे जे फ्रूट आहेत ना, फ्रूटच म्हणालो, फूड पदार्थ, जेवढे पॅकिंगचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहेत का नाही? ते प्रिझर्वेटिव्ह जे म्हणतात ना, ते कशामुळे टाकतात माहिती आहे का? माणूस मेले आणि मेलेला माणूस नासू नये म्हणून. पाहुणा आलाय लांबला, मुंबईहून आले, पोरग मुंबईला राहते, मग 2 दिवस ते मड ठेवायचे. ते मड ठेवण्यामुळे जे औषध टाकतात का, ते औषध आहे कशामध्ये? ह्याच्या काहून ते नासू नये म्हणून. आणि जेवढे पदार्थ नासू नये म्हणून टाकलेले, जर ते पदार्थाला नासू देत नाही म्हणल्यावर मध्ये कसं करीत असत? मध्ये काय ना तरी साईड इफेक्ट करणार की नाही? तुम्ही म्हणताले आज का म्हणून तो तापलास, मला काय करायचं, मरा. जेवढं सोपं तेवढं अवघड. पॅकिंग असं तसं सगळं असं वाटत नको बाबा, चांगलं नाही ते. सोप्यात जे कलियुगातली लोकांची वाटचाल चालू आहे, ते एक ना एक दिवस तरी हानिकारक होईल. तशीच आता ती मानसिकता लोकांची परमार्थात झाली. जी संसारातली सोप्याची मानसिकता ती परमार्थात झाली. अवघड कोण करत बसायला सांगा बरं? आणि म्हणून अवघड साधना समाजाला जमणार नाही हे लक्षात घेता जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणजे तुमच्या मानसिकतेनुसार आम्ही साधना सांगू. कोणती साधना सांगितली? दुसऱ्या चरणामध्ये हरिनामाचा केसरी काला, हरिनामाचा केसरी काला, हरिनामाचा केसरी काला, हरिनामाचा केसरी काला, प्रेमे मेरे राजाने प्रेमे राजाने, हरिनामाचा केसरी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. फक्त हरिनाम सांगितले कलियुगातल्या लोकांमुळे. कलियुगी उद्धार हरीच्या नाम. सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापार युगामध्ये लोकांना अवघड तप केलंय ना, त्याचं कारण काय माहितीये का? आयुष्य जास्त होतं ना. आता प्रभू रामचंद्र किती वर्ष वनवासाला गेले? 14. आयुष्य किती होतं प्रभू रामचंद्राला? 11,000 वर्ष. मग 11,000 वर्षाच्या मानानं 14 वर्ष म्हणजे किती? 14 मिनिटं हो. 11,000 वर्षाच्या मानानं 14 वर्ष म्हणजे किती? 14 मिनिटं. 11,000 वर्ष आयुष्य होतं ना. 11,000 वर्ष राज्य केलं प्रभू रामचंद्रानं. 11,000. श्रीकृष्णानं फक्त ते काय केलं?
भगवान श्रीकृष्णानं त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य असताना 11,000 वर्ष जगल्यामुळं ती एक्स्ट्रा 1,000 घेतली होती ना आधीच उचलून. म्हणून द्वापार युगात प्रभू भगवान श्रीकृष्णाला 1,000 वर्ष आयुष्य असताना सुद्धा भगवान श्रीकृष्ण 125 वर्ष जगले. का? मी आधीच उचललंय म्हणले. हे मोठे माणसं असं हिशेब तुझे. श्रीकृष्ण रामचंद्र प्रभू 11,000 वर्ष आणि श्रीकृष्ण 125 वर्ष. 1,000 वर्ष असताना 125 वर्षच का जगले? त्याचं कारण आहे म्हणले, मी पहिल्या जन्मात जास्त आयुष्य घेतलं होतं ते या जन्मात घटलंय. नाही का, तुम्ही एखाद्यावर जर पैसे उचलले बँकेचे, मग तुमचे त्या सोयाबीनचे जमा झाले की ती बँक हळून काढून घेते का नाही घेत? काढून घेते का नाही घेतीच का? तुम्ही उचललंय ना. तसं श्रीकृष्ण 125 वर्ष राहिले निजधामाला गेले. 1,000 वर्षाची मर्यादा असताना म्हणले नाही, हिशोब बरोबर पाहिजे. म्हणजे लोक म्हणते देव होतं म्हणून काही बी केलं, आम्हालाच काय लगे मरावं लागायले. म्हणून ती मोठे माणसं हिशोब होती तसा. 125 वर्ष आणि 900 वर्ष कमी केले देवाने. मागच्या अवताराची आणि पुढच्या अवताराची बरोबरी केली. मोठे माणसं असे मोठे असतात. 11,000 वर्षामध्ये 14 वर्ष वनवासाला गेले, खडतर तपश्चर्या केली. 14 वर्ष, आता 100 वर्षामध्ये 14 वर्ष गेल्यावर शक्य आहे का जगणं? मला सांगा, किती अवघड आहे. महिनाभर वारी असती, त्याच्यामध्ये काही माणसं कटछाट करायले. महिन्यामध्ये सुद्धा कटछाट करायचे. काही काही माणसं वारीला सुद्धा पुण्याला यालीत, आळंदीला येईन म्हणले 2 दिवस पुण्यात मुक्काम असते. मग ती वाय करणीच आहे, इकडं काय महाड्या बांधायला का? प्रस्थानला यायचं नाही, डायरेक्ट पुण्यातूनच वारीला यायचं. हे कुठला नियम आहे? मला काय आकारच लागेल. आहे का नियम? नियम आहे का? वारी म्हणल्यावर निदान आळंदीत तरी यावं लागेल ना तुम्हाला प्रस्थानला. नाही ना म्हणला, प्रस्थानचा 1 दिवस आणि पुण्यात 2 दिवस. तेवढं 3 दिवस तिकडं काम होते. भलत्या महाड्या बांधायलाच तिकडं 3 दिवसांना ऍडजस्टमेंट करून लोक वाऱ्या करायले. हे काय वनवास 14 वर्ष कुठं राहतील हे मला सांगा ना. ऍडजस्टमेंट काय काय लोक 3 दिवस आलेत पंढरपूरला. दशमी, एकादश, द्वादश. त्याच्यातून बी काही काही गाड्या वाहिले लोक एकादशीला 12 वाजता राहिलेत आणि 12 वाजता निघालेत 12 सोडायला घरला. त्याचं म्हणणं झाली ना व्यवस्था. बरं, तुम्हाला जसं जमते तसं करा, चांगली गोष्ट आहे. बिनधास्त करा, तुम्हाला जसं ऍडजस्ट होते तसं करा. न करणाऱ्यापेक्षा तुम्ही किती बी फायद्यातच राहणार. विठाला विठाला. पण या कलियुगामधल्या लोकांना वेळ कमी असल्यामुळे अवघड साधना कोण करणार आहे? आता जर तुम्हाला इथलं आशेगावातल्या माणसाला आमचे गजानन महाराज म्हणले चला नर्मदा परीक्षा ह्याला प्रदक्षिणेला, आणि जाता का पवार साहेब? काय नाही, 5 महिने वेळ आहे. नाही ना, एक माणूस तो वारीलाच आला नाही यंदा. मी म्हणलं काहून आला नाही दाजी? अति गाय कोणला दूधच काढू देत नाही किंवा म्हणले. म्हणजे कारण बघा ना कसं लावलंय. कारण काय लावलंय? आणि सोल्डत वासरू तर काय बापाचं बिघडन काय ह्याच्या? 2 दिवस वासरानं पिलं तर नाही म्हणले. फक्त कारण दाखवा आणि आळस. अशा आयंदी माणसाला, आळशी माणसाला अवघड तपश्चर्या काय जमणार आहे? आणि म्हणून सोप्यातली सोपी साधना काढली. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. तुम्हाला हरिनाम घेण्याकरता कलियुगातल्या प्रत्येकाला सोपं आहे. जेवढे जमलेले बाया, माणसं, लेकरं, बाळ, पोरं सोरं सगळ्याला देवाचं नामस्मरण घ्यायला काही बंधन नाही, काहीच अडचण नाही, विधिनिषेध नाही, कोणती काही स्नानाची मर्यादा नाही, तोंड धुवायची मर्यादा नाही, काही नाही. हरी 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायला काहीही अडचण
अशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सगळ्याला अधिकार. देवाच्या भजनाला देवाच्या नामस्मरणाला तुम्हाला बंधनच नाही. एक जण म्हणला महाराज मी आखाड्यावरच राहत असतो, कवा तरी 6 महिन्याला गावात येतो, आखाड्यावर भजन जमतंय का? आखाड्यावर जमतंय. एक जण म्हणला महाराज मला अर्धांग वय झाल्या उठूनच बसाय ना, पळड्या बंद जमते का? पळड्या सुद्धा जमते, काहीच अडचण नाही. निजल्याने गाता उभा नारायण. पडल्या सुद्धा देवाचं भजन घ्यायला काही अडचण नाही. तुम्हाला महिला मंडळीला हातात पडल ते कामं करावं लागतात. ते कामं करता धुणे भांडे स्वयंपाक माती धोंडे हे सगळं काम करता सुद्धा तुम्हाला नामस्मरण घ्यायला काहीही बंधन नाही. विठाला विठाला. तुम्ही म्हणता आता काय घातली आठ एकच आहे. प्रेमे मोहिला साधने. तेच भजन जीवा आल्यावनी करायचं. कसं करायचंय फक्त? आता काय होतं आपल्या मारुतीच्या मंदिराच्या मागं स्मशानभूमी काय गो लागूनच आहे. आशीच्या एका गावाला स्मशानभूमी होती आणि विण्याचा पहारा प्रत्येकानं जे वडिलांना वडिलापासून आला त्याच्याकडे ते होता. परभणीमध्ये राहत होतं एक कुटुंब पवाराचं आणि ते तिकडंच गुजरलं. आणि गावातलं जे मनुष्य होतं त्याला माहीत बी नाही, ते वावराला गेलं. आता तुमच्या इथं नाही म्हणलं तरी 2-4 हजार तर लोकसंख्या असनच का नसन? मग 2-4 हजार लोकसंख्या रोज काय माहिती आहे तुम्हाला किती मरायले कुठं मरायले कवा मारले कळ बी नाही. या झडका फडका व्हाले. आता परभणीत जुनं कवा कुटुंब जाऊन राहत होतं पवाराचं, ते गुजरलं. याला माहीतच नाही. हे शेतात गेलं तर येऊन त्या परभणीच्या लोकांना तिकडं ती आली की लगेच मागच नेलं. गावात घर नव्हतं काही नाही, माती केली. हे आलं विना घ्यायला. कोण? हे पहारेकरी. आणि गावाच्या बाहेर मारुती. गपकन लाईट गेली. ही इना घेऊन एकटंच होतं. पहिलं जे पहारेकरी इना ह्याच्याजवळ गेला आणि गेलं ढोराला वैरण टाकायला. मग हे एकटंच राहिलं. मारुतीन हे लागला मग उगाच मानाला राम कृष्ण हरी. त्याला म्हणले म्हणी जाव रे असा इना वाजव. राम कृष्ण हरी म्हणायले आणि गपकन लाईट गेली. म्हणलं एकट्याला लय कर्म न बाबा, एका जाग्यावर प्रदक्षिणा तरी घालावं, तितकंच पुण्य लागतंय. प्रदक्षिणा करायला गेले आणि गपकून मड दिसलं. सगळं जळालं तर उगा छातीचा जाळ हिरवागार दिसू लागला. माय यो म्हणलं आणि मोठ्यानं म्हणलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. लोक म्हणले काय झालं? म्हणला मला इथं भेव वाटायलंय. भेव भक्ती आहे का भाव भक्ती आहे? भेवापोटी केलेलं भजन त्याच्यात प्रेम नाही. त्याच्यात काय नाही? प्रेम नाही. आणि ज्याला हरिनाम घ्यायचंय त्याला देवाविषयी स्नेह निर्माण होणं गरजेचं आहे. बिना प्रेमाची भक्ती वांझ आहे. विठाला विठाला. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. बिना प्रेमाचा परमार्थ परमात्म्यापर्यंत नेता जातच नाही. आज आमचं जे देवदेव चाललाय हे आपला जे देवदेव आहे, या देवदेवाला फक्त एकच गोष्टी वाढण्याची गरज आहे, फक्त प्रेम, भावना, श्रद्धा, निष्ठा जर थोडी वाढली ना आपलं ॲडमिशन होते. बघा आता आपण बाहेरून परीक्षा द्यायला होतं, अजून काय आपलं ॲडमिशन नाही. मलाही 25 वर्ष झाली. आता जसं पाहिजे ना पोटात अजून देवाविषयी प्रेम निर्माण झालं नाही. बसलेले माणसं म्हणतील महाराज देवाविषयी प्रेम निर्माण झाले ना कशानं कळत आहे? का त्याच्या कपाळावर लिहिले का काय? कपाळावर लिहायची गरज नाही. मग त्याला 4-5 पावते येत असतात. कोणत्या कोणत्या पावते येतात? आनंदले मन प्रेम आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. पहिली पावती प्रेमाच्या भजनाची पहिली पावती मनाला आनंद होते. दुसरं हा चालू कर बापा. दुसरी पावती येते डोळे डब 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 पाण्यानं भरते. देवाविषयी काय निर्माण झाले? प्रेम. बसलेले माणसं म्हणतात मला कसं कळतंय? तसं तर डोळ्याला पाणी आणायचं म्हणल्यावर कशाने आणता येत नाही? धुपणानं येत नाही का डोळ्याला पाणी? डोळ्याला पाणी याचं म्हणल्यावर कसं येते? एक भागवतकार होते
आणि एक माणूस भागवत ऐकाय बसलं. ते भागवतकार सांगायला सुरुवात केली की ते बसलेला माणूस लागले की रडायला उद्धव महाराज. त्या भागवतकाराला वाटलं मग भागवत काय पटलं बापा याला, काय मी चांगला सांगायलो तो हे बी भागवतकार सांगायले तो हे रडायले, घळ 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 डोळ्याला पाणी. भागवतकार म्हणला इतक्या लोकांमध्ये गड्या मग भागवत कोणाला पटलं, याला पटलं. बाकीचे लोक भागवत संपले गेले, आरती झाल्या होत्या. भागवतकार महाराज म्हणले इकडे रे, काय मी सांगितलेला विषय कसा आहे? म्हणला महाराज कयाचा? हे भागवत. म्हणला म्हणजे भागवताला पहिल्यांदाच येऊन बसलो होतो. भागवत म्हणजे ह्याला काय घेणं देणं नव्हतं. नाही म्हणले तुला गहीवरून आलतं, तू डोळे भरून आलते, तुझ्या डोळ्याला धारा लागल्या होत्या, मला वाटलं मला चांगलं सांगता यायलंय. महाराज म्हणला त्याच्यामुळे डोळ्याला पाणी आलं नव्हतं, नाही तुमच्याकडे बघून डोळ्याला पाणी आलं. म्हटले मी का तो मावस भाऊ आहे का मी मरू लागलो काय? ना म्हणला महाराज मग बकर मेलं, माया बकऱ्याला तुमच्यावानी दाढू होती, तुमची दाढी बघितली की मला माझ्या आओ ते बकरा असं होतं म्हणले महागल्ल्या ह्याच्यात त्याला 30,000ला मागितलं होतं, ईज पडून मेलं बघा. म्हणला काय बकरं होतं 30,000 कुठून यालेत म्हणला महाराज. ते महाराज म्हणला पाया पडू देतो या, डोळ्याला पाणी यायचं कशा नाही येतंय. मी काय मनानं सांगितलं नाही, आहे का त्याचा पुरावा? नाही. इकडे विचारा, मी हे जे सांगितलेलं काही मनानं नाही, मी काय पुस्तकातलं वाचून सांगितलं नाही. इकडे विचारा, याला पुरावा विचारा. मला अभंग येत नाही, थोडा येतोय पण आता जाऊ दे. ऐकोनी पुराणिकाची पाहोनी पुराणिकाची दाढी, रडे स्फुंदे नाक ओढी, त्याच्यामुळे येईन गेलं म्हणून राहू द्या म्हणलं. पण पुन्हा हे न म्हणून नाही गोष्टी सांगायले बाय प्रूफ सांगावं लागतंय. विठाला विठाला तसं डोळ्याला पाणी कशा नाही येते. महाराज लोक सुद्धा झेंडू रुमाला लावून असं करून गेले तर बाया हे लढवायलेत. बाया म्हणल्या माय लयच नादर झेंडू बाम रडता येत आहे. पण ओरिजिनल रडण्याचा तुम्हाला मी गुण सांगतो. माणूस ओरिजिनल रडायले देवा करता कसं ओळखायचं पवार साहेब, कसं ओळखायचं? कीर्तनकार ओरिजिनल देवा करता रडायला त्याच्या 2 खुणा आहेत. पहिली खून या रस्त्यानं पाणी आलं की ते दुःखाचे अश्रू आहेत, आणि ह्या रस्त्यानं गालावर पाणी आलं मागल्या की ते आनंदाचे अश्रू आहेत. दुःखाचे अश्रू गालावर आले की गरम लागतात आणि आनंदाचे अश्रू थंडगार लागतात. ज्या दिवशी तुमच्या गालावर थंडगार पाणी आले त्या दिवशी समजून चालायचं आपल्या परमार्थात ऍडमिशन झाले. नाही तर परमार्थ बाहेरून पाठिंबा आहे. विठाला विठाला म्हणून भजनानं काय एक होत नाही. भजनाच्या पहिल्या पावत्या आहेत, हृदय भरून येते. अंगावर जेवढे शहारे आहेत, हे अंगावर जेवढे रोम आहेत ते काय होतात? उभा राहतात, असे उभे राहतात. रोकडे रोमांच कंठ दाटे, कंठ दाटून येते. ज्या दिवशी तुमचा कंठ दाटून आला, डोळ्यात पाणी खेळू लागलं, डोळ्याच्या मागल्या दारानं पाणी आलं, अंगावर शहारे उभं राहिले, घसा असा दाटून आलाय, त्या दिवशी समजून चालायचं देवाविषयी माझ्या हृदयात प्रेम निर्माण व्हाले. नाही तर अजिबात नाही, हे ऍडमिशनच नाही समजायचं. विठाला विठाला कलियुगातल्या लोकाला भजनानं गुण येते, पण त्याचं रहस्य त्याच्यात आट आहे. काय आट आहे? प्रेमे मोहिला साधने. प्रेम पाहिजे देवाविषयी. आज आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला संसाराविषयी प्रेम आहे, देवाविषयी कुठं प्रेम आहे? आणि देवाविषयी प्रेम झाल्यावर त्याच्या काय खानाखुना अजून आहेत, अजून खानाखुना सांगता येते, पण आता मी नाही सांगणार आज. विठाला विठाला ज्या दिवशी मला परिचिती येईल मी त्या दिवशी सांगेन. मला 25 वर्ष झाली तर अजून परिचिती आली नाही, काय सांगू मोठाडपणा. आणि तुम्हाला काय म्हणू, मी 24 तास ह्याच्यातच आहे. ह्या गावातून उठलं की त्या गावातून, त्या गावातून उठलं की ह्या गावात, तरी मला अजून त्याची पावती आली नाही. तुम्हाला काय मोठाडपणा सांगू. आपल्या परमार्थामध्ये देवाच्या देवाविषयी स्नेह निर्माण होणं गरजेचं आहे. देव माझा मी देवाचा. आता सध्या कसं आहे, या सगळ्या पसाऱ्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये आसक्ती आहे. देवाविषयी प्रेम कुठून दाटून येईल? आणि म्हणून आज या अभंगामध्ये महाराजांना काला मिळवायचा आहे का, प्रसाद मिळवायचा आहे का, समाधान मिळवायचं आहे का, प्रसन्नता जीवनात मिळवायची का? लोक म्हणले हो. मग सोपं आहे म्हणले, हरिनामाचा खिचडी काला
प्रेमे मोहिला साधने. महाराज हे नामस्मरण प्रेमानं घेतल्यावर मग त्याचं कसं आहे म्हणले, लागत 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 भजनाची गोडी लागते. पहिल्या वर्षी तुम्ही पंढरपूरच्या वारीला गेले, तुम्हाला वाटलं होतं का महिन्याची वारी करताना म्हणून? वाटलं होतं का तुम्हाला? वाटलं होतं का मला घडण म्हणून माझ्या मागे एवढा पसारा आहे? आता जावंच वाटतं. लालचावले मन लागलीशी गोडी आणि ते जिव्हेनं सोडी. त्याची गोडी लागूच तो रे हो. एकदा गोडी लागल्यावर संसार सुटणं मग परमार्थ तर त्याच्यापेक्षा भारीच आहे ना. विठाला विठाला संसार माणसाला एकदा रंगलं की रंगायले तिथंच राहिले. परमार्थ त्याच्यापेक्षा भारीच आहे, फक्त त्याची गोडी लागूच तो रे. मग महाराज हे कसं आहे बारकाले लेकर की नाही, बारकाले मांडीवरले दवाखाना कळते बरं ते कळत नाही. ते डॉक्टरच्या गळ्यातलं नसते का ते असं हे तपासायचं. ते दिसलं डॉक्टर दिसलं की इकडंच गर्दा करते. काय झालं मारले का काय झालं बाबा नको म्हणला बाहेर चला. काय डॉक्टर आहे आणि ते डॉक्टरनं औषधं दिलेले सुद्धा लक्षात होते. असं बघत आहे काय दिलंय. घरी आलं की त्या ड्रॉपनं औषध पाहिजे तवळी तितक्यात एखादं चॅप्टर लिखू बाटली सांडिते बरं. काय करते बाटली सांडिते, लात हाणणार हात हाणणार. मग चॅप्टर जी माया असती का दोन्ही हाता असे धरती आणि पाया खालती घालती आणि असं धरलं की ते असं ड्रॉप मध्ये टाकलं औषध असं असं करते. होट पक्केट होते. ती म्हणती मायला माय बक्की हे बघ बघ. ती म्हणली थांब थांब. त्याच्या असा होट वळडा की असं तिथं ठुलं की ते असं तितक्यातून फुर 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 औषध कुठं भाई. पण ते औषध जर गोड असलं ती काय करते डॉक्टरला विचारते, डॉक्टर साहेब गोड आहे का औषध? कडू आहे. बाई लय गोड आहे. असं थोडं ड्रॉप ठुला की आधी बघत आहे गोड आहे म्हणला येऊ द्या. मग ते मस्त पेते औषध. ते म्हणते अजून एखादा डराप पाजो. त्याच्या गोडीला लागूच तोरच. आणि एकदा त्या औषधाच्या गोडीला लागल्यावर गोड असल्यावर ते जसं औषध पेत चालतंय तसं हे परमार्थ गोड लागूच तोरच आहे. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. गोड लागत 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 भजनाची एकदा गोडी लागली की ती जीवेनं सोडी आईशी झाली. कारण ते औषधच असं आहे, तो परमार्थच असा आहे. तो का म्हणे गोड लागे तो तो मागे रसना. एकदा का भजनाची गोडी लागली की माणसाला इतरत्र दुसरीकडे करमत नाही. विठोबा काल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळगाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दही दूध तुकोनी खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शुदुऱ्या जमा केल्या. शुदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणारे शांतता बाळवा. दरवर्षीप्रमाणे इतकी सुंदर मिरवणूक झाली. मला यंदा याचं होतं पण माझ्या मागं आता यंदा साल पळापळी हे. पुढच्या वर्षी मी पळापळी ठुत नाही. जराशी तरी मिरवणूक येते. येशी पस्तोर तरी येतो. आणि नवयुवकानं जी शिवाजी महाराजाची आरती केली असं कर जाऊ नका. आम्हाला बी त्याच्या सहभागी करून घ्या. तुमची तुम्ही तिकडे केली, आम्ही इकडं भजन वाजवायलो, ते मला पटलं नाही. तुम्ही आरती करलात आम्हालाही मध्ये घ्या ना. आम्ही सगळे उठून उभा राहू ना. आम्ही काय शिवाजी महाराजांना मोठे लागून गेलो का कुठले डुडुंजी? आम्हाला सुद्धा त्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी करून घ्या. कारण हे जे परमार्थ जिवंत आहे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. सगळे एकमेका साह्य करू आणि अवघा धरू सुपंत. नवयुवकांना स्वयंपाक जागेवर नेऊन ठेवलाय. चपात्या सुद्धा कातरून तिथं नेऊन ठेवल्यात. तर दूर्ण पत्रवाळ्या नेल्यात. पद्धतशीर सगळ्यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. ज्ञानदेव तुकाराम झाल्यावर आरती दरवर्षीप्रमाणे कृष्ण Vishnu
पुंडलिका